नमस्कार, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ खूप असं छान होणार आहे आणि या व्हिडिओमध्ये मी वडाची पूजा कशी केली आणि त्याचं महत्त्व काय हे सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। वटपौर्णिमा, ज्याला वटसावित्री पौर्णिमा किंवा वटपौर्णिमा असेही म्हटले जाते, हा भारतातील विवाहित महिलांनी साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे। तर हा सण का साजरा करतात ह्या महिला? आपल्या पतीच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करून सूर्योदयापासून ते चंद्रोदयापर्यंत उपवास करतात। तर मी सुद्धा वटसावित्रीसाठी उपवास पकडलेला होता आणि वडाची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर आवरून मी माझ्या पूजेचे सर्व साहित्य घेऊन वडाला गेलेले होते। आमच्या घरापासून वड अगदी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे। तिथे गेल्यानंतर सकाळचं वातावरण होतं, फ्रेश वातावरणामध्ये मी वडाची पूजा केली। प्रथमतः दिवा पेटवून तिथे ओटी वगैरे ठेवली। आणलेला मी घरून आणलेला आंबा होता तो ठेवला। त्याच्यानंतर अगरबत्ती ओवाळली, वडाला पाणी टाकलं, 7 फेऱ्या मारल्या वडाला आणि जन्मोजन्मी मला हाच नवरा मिळू दे अशी प्रार्थना केली। आता आपण बघणार आहोत की वडाच्या झाडाची पूजा महिला का करतात, याचं कारण सुद्धा याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते कारण की असे मानले जाते की वटवृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिमूर्ती वास्तव्य करतात, म्हणून या वडाला खूप महत्त्व आहे। त्याच्या झाडाची पूजा केल्याने तिन्ही देवांचे एकत्रित दर्शन होते, म्हणून त्या वटवृक्षाची पूजा केली जाते।